आलोय डोंगरावर पहिल्यांदाच. विषय खोल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत कराडमधल्या सदाशिवगडला. खालचं जे बेस विलेज आहे ते उगलेवाडी किंवा ओगलेवाडी असं हे बेस विलेज आहे. तर मित्रांनो, या किल्ल्यावर जायला अगदी शेवटपर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त काय दम लागणार नाहीत. आणि आत्ताचे वाजता आहेत जवळपास 3 आणि आपण 3 वाजता हा ट्रेक स्टार्ट करतोय. चला मग बघूया किती वेळ लागतोय सदाशिवगडवर पोहोचायला. तर मित्रांनो, मी सदाशिवगडला जात होतो तर आपल्याला इथला एक छोटा मित्र भेटलाय. मित्रा, हाय, नाव काय तुझं? आर्यन हनुमंत भोसले. तो आता किल्ल्यावर येतोय माझ्याबरोबर. तू किती वेळा आलास या किल्ल्यावर? जैलान. खूपदा आलास. तुला कसं वाटतं किल्ला? छान. मज्जा येते. आता आपण दोघं वर किल्ल्यावर जाऊया पटात. असं दम लागलाय कारण मी चिपळूण ते कराड ट्रॅव्हलिंग करून आलो आहे. आणि ट्रॅव्हलिंग करून आल्यानंतर हा ट्रेक करतो. दुपारचे 3 वाजतात आणि उन्हाचा तडाखा खूप बसतो. किल्ल्याचं जे बेस विलेज आहे ना ते ओगलेवाडी असं आहे. आणि मला खाली 2-3 गावाची सुद्धा नावं दिसली. त्यामध्ये राजमाची एक होतं, बाबरमाची आणि ओगलेवाडी अशा या किल्ल्यांच्या बेस विलेजची नावं आहेत. आणि तुम्हाला या किल्ल्याला यायचं असेल तर तुम्ही कराडमधून विटेला जाणारी गाडी पकडा. तर इथे ओगलेवाडी असा स्टॉप आहे. त्या स्टॉपला उतरलं की सरळ चालत यायचं. तर ग्रामपंचायत लागते ओगलेवाडीची. आणि ओगलेवाडीच्या ग्रामपंचायतच्या इथून थोडंसं पुढे आल्यावर या सरळ पायऱ्या लागतात. त्याच्यामुळे स्टॉपला उतरायचं आणि सरळ चालत यायचं. डायरेक्ट किल्ल्याचा बेसच आता आलंय, जवळ आलंय. मित्र बोलतो आपला की जवळ आलंय. आता आले जवळ. 2 मिनिटात. त्याने डायलॉग मारलाय ट्रेकरचा, 2 मिनिटात पोचू. बघूया आपण 2 मिनिटात पोचतोय का. आपण झेंड्याच्या लेफ्ट साईडनं आलो. ते भलं मोठं चिंचेचं झाड आहे, खूप मोठं चिंचेचं झाड आहे. 2 झाड आहेत आणि त्याच्या खाली विहीर आहे. विहिरीत पाणीसुद्धा आहे आणि मस्त सावली आहे. इथे गायगुरं बसली आहेत निवांत. तर या विहिरीचं विशेष एक आकर्षण आहे म्हणजे इथे एक शंकराची पिंड आहे. त्या विहिरीची इथून सरळ पुढे आलो की हे मंदिर बघायला मिळतं. मंदिराचं सुद्धा डागडुजीचं काम चालू आहे. मे बी कलरिंगचं काम चालू आहे. आता आज जाऊयात आणि बघूया मंदिर आतून कसं आहे. तर हे शिवाचं मंदिर आहे आणि
मंदिर अतिशय प्राचीन आहे असं वाटतं, कारण तिथे जुनी घंटा आहे, त्रिशूल आहे आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि वर्ष स्ट्रक्चर बघितलं ते सुद्धा पुरातन दिसतंय. किल्ल्याचा जो विस्तार आहे तो प्रचंड फैलावलेला आहे. किल्ल्याच्या एक मध्य ठिकाणी हे आपण तलाव म्हणू शकतो, कारण तसं काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय. बट सध्या त्यात पाणी काहीच नाही, त्याच्यामुळे डेफिनेटली आपण सांगू शकत नाही. बट तलाव असू शकतं. किल्ल्याच्या पूर्व भागात आलो ना, आपल्याला ही तटबंदी अशी बघायला मिळते. इकडनं तशी समोर कॅरी होत गेले आणि छोटी छोटी तटबंदी आहे आणि अगदी त्या भगव्यापर्यंत गेली आहे. त्या झेंड्याच्या इथे जाऊयात आणि तिथे खोदीव टाकी आहेत ती बघूयात. मी म्हणालो की झेंड्याच्या समोर ही खोदीव टाकी आहे, तशी इथे 1 2 3 खोदीव टाकी बघायला मिळत आहेत. पाणी घाण आहे कारण त्यात शेवाळ साठलं आहे. बट क्लीन केलं तर नक्कीच पाणी पिण्यायोग्य होऊ शकतं इकडचं. इथं 3 आहेत आणि त्या बाजूला सुद्धा आहेत, ती पण बघूयात. टाकी होती तशी इथे सुद्धा 2 टाकी आहेत. पाणी तर काहीच नाही आहेत, पूर्णपणे सुकून गेली टाकी इथे. टोटल तिकडची 3 आणि इथली 2 अशी 5 टाक्या आपल्या इथं बघायला मिळतात. आणि इकडनं आपल्याला तो समोर घाट दिसतोय. अरे कुठे गेला? हां, तो समोर घाट दिसतोय, त्याला सुरली घाट असं म्हणतात. आणि त्याच घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या सदाशिव गडाची बांधणी केली असावी. आपण गड उतार झालेलो आणि खाली गावात आलेलो आहोत. तरी आपण किल्ल्यावर खूप टाईम स्पेंड केला. आपल्याला जायला कमीत कमी अर्धा तास लागला. आपण येताना पटापट आलो. आपण येताना काही शूट नाही केलं, जाताना आपण शूट केलं, त्याच्यामुळे आपल्याला टाईम झाला. किल्ल्यावर बघण्यासारख्या खूप कमी गोष्टी आहेत, बट किल्ल्यावरनं सनराईज आणि सनसेट खूप सुंदर दिसतात. आपल्याला सनसेट कॅप्चर करता येणार नाही कारण आपल्या इथून परत कराडला जायचं आणि कराडवरून सांगली जायचं आहे. सो आपला टाईम होईल. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. तुम्हाला सदाशिवगडाचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.